नमस्कार मित्रांनो, माझ्या शैक्य वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपलं आयुष्य जगत असताना फार महत्त्वाच्या काही गोष्टी जीवनामध्ये असतात. काय होतंय, जशा आपल्या संसाराच्या जबाबदाऱ्या आपल्या पडत असतात आपणावर, त्या प्रत्येक जबाबदारीमध्ये आपण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचं नियोजन करत असताना प्रत्येक गोष्टीचं टेन्शन येत असतं. आणि हे जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेन्शनबरोबर तुमचा त्या टेन्शनचा परिणाम हा तुमच्या तब्येतीवर होत असतो आणि तब्येत व्यवस्थित नसेल तर पुन्हा आणि टेन्शन वाढत असतं. त्यामुळं मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचं जर तुम्ही जीवनातल्या टेन्शन घेत असाल तर ते आधी सोडून द्यायला शिका. कारण प्रत्येक गोष्ट ही टेन्शनेबल असतेच असं नाही. कारण ज्या गोष्टी आयुष्यात तुमच्या टेन्शन घेतात त्या खचून जास्तीत जास्त 95% तुम्हाला टेन्शन वाटत असतं. पण खऱ्या गोष्टी ह्या फक्त 5%च आयुष्यात टेन्शनच्या असतात. त्यामुळे आपण काय होतो 100% एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेऊन जगत असतो. त्यामुळं मित्रांनो, विचार करताना एवढं करा, की एखादी गोष्ट तुम्ही करत असताना जी काही तुम्हाला भीती किंवा टेन्शन वाटत असतं ते 100% वाटत असतं. पण ॲक्च्युली त्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन हे 5%च राहत असतं. कारण ती गोष्ट त्यावेळी पूर्ण झालेली असते. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा जीवनामध्ये तुम्ही जास्तीत जास्त विचार करण्याचा कधीच प्रयत्न करू नका. आणि टेन्शन घेतल्यामुळं तो प्रश्न सुटत नसतो. मित्रांनो, एखादा प्रश्न ज्यावेळी निर्माण होत असतो, त्या प्रश्नाबरोबर एक उत्तर असतं आणि त्याबरोबर त्या प्रश्नाला उत्तर असल्यामुळं त्या प्रश्नाचं जोपर्यंत आपल्याला उत्तर सापडत नाही योग्य रीतीनं, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं टेन्शन येत असतं. त्यामुळं काही जीवनामध्ये आपल्या असे टेन्शन, असे भीती अशा प्रकारे येत असते, की त्यांची उत्तरे ही आपल्याला सापडत नसतात आणि त्यावेळी तो प्रश्नच सोडून दिलेला बरा असतो. कारण हे जीवन आहे. त्यामुळं त्या गोष्टीचं टेन्शनसुद्धा पूर्ण निघून जात असतं. आणि जीवनामध्ये आपलं जीवन जगत असताना मित्रांनो, एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, जी कालची तुमची टेन्शन होती किंवा येणारी टेन्शन आहे, त्यावर एक फार मोठा उपाय म्हणजे काळ आहे. प्रत्येकाची वेळ बदलत असते. त्यामुळं आज येणारं टेन्शन उद्या संपलेलं असणार आहे. त्यामुळं येणारा वेळ हा निघून जात असतो. त्यामुळं जीवन जगत असताना मित्रांनो, टेन्शन घेऊन जगू नका. कारण प्रत्येक टेन्शनवर उपाय असतो. तसाच प्रत्येकाची वेळ ही बदलत असते. आज जरी त्रासात, रागात किंवा टेन्शनमध्ये किंवा भीतीमध्ये तुम्ही असाल किंवा दुःखात असाल, तरीसुद्धा त्याच्यावर फार मोठा उपाय म्हणजे काळ आहे. थोडासा वेळ जाऊ द्या. सगळ्यात ह्यातनं बाहेर व्हा. डोक्यात जे विचार वेगवेगळे तुमचे आहेत, ते जरा शांत होऊन द्या आणि एकदा तुमचं मन, विचार शांत झालं, की तुम्हाला नेमका पाण्यामध्ये जसा गाळ दिसतो किंवा पाण्याच्या तळाला काय ते दिसतं, तशा पद्धतीनं तुम्ही जरा शांत झाला, की तुम्हाला संपूर्ण स्वच्छ दिसेल आणि तुमचं सगळं टेन्शन हे निघून जाईल. त्यामुळं थोडासा वेळ द्या शिका जीवनामध्ये. म्हणजे तुम्ही जर वेळ द्यायला शिकलासा, जरासा शांततेने घेतलंसा, तर जीवनामध्ये अनेक ठिकाणी मार्ग निघू शकतो. त्यामुळं मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. थोडासा वेळ द्या. वेळ ही हा जात असतो आणि वेळ जसा जात असतो, तसं तुमच्या जीवनातनं भीती, टेन्शन, दुःख हे सुद्धा जात असतं मित्रांनो. तुम्हाला कसलं जरी टेन्शन येत असेल, तर जसजशी वेळ निघून जात असते. पण तुम्ही जर त्या गोष्टीचा बारकाईनं, सातत्यानं जर विचार करणार असाल, तर मित्रांनो त्याचा परिणाम कशावर होतो बघा. एक तर ती गोष्ट टेन्शनमध्ये राहते. तुम्ही विचार करत असता, दुःख असता, त्रास करून घेत असता स्वतःला. त्याच्यावर तरी मार्ग निघत असतो. जसा वेळ जाईल त्याच्यावर तुम्हाला पर्याय सुचत जात असतात. परंतु तुम्ही जर ती डोक्यातनं जर टेन्शनची गोष्ट सोडणारच नसेल, तर त्याचा पहिला परिणाम कशाला होतो माहिती आहे मित्रांनो? तुमच्या तब्येतीवर होतो. आणि ज्यावेळी तुमच्या तब्येतीवर परिणाम होतो ना, त्यावेळी ते विचारानं अनेक ते तुमचं टेन्शन वाढत असतं. त्यामुळं तुम्ही तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल इतका अजिबात विचार करू नका. कारण जगातलं सर्वश्रेष्ठ जर काय असेल तुमच्या जीवनात, तर तुमची तब्येत आहे. आधी तुम्ही तब्येत सांभाळायचा तर अनेक टेन्शन येतील, अनेक दुःख असतील, अनेक भीती येतील आणि त्या निघून जातात. तुम्ही आता इतके जीवन, सुंदर जीवन जगत आलात. ह्यामध्ये प्रत्येकाला संकट असतं, प्रत्येकाला दुःख असतं, प्रत्येकाला भीती असते. फक्त दुसऱ्याचं चारित्र्य, दुसऱ्याचा व्यवहार, दुसऱ्याच्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. त्यामुळं आपल्याला वाटत असते, की फक्त आपल्याच आयुष्यामध्ये, आपल्याच जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत का? तर मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात अशा घटना घडत असतात मग जीवनामध्ये ह्या पृथ्वीवर जन्माला आलेला जो जो काही प्राणी असेल, जो जीवमात्र असेल,
त्याला प्रत्येकाला काही ना काही टेन्शन, काही ना काही भीती, काही ना काही त्रास हा नेमून दिलेला असतो आणि तो फेडल्याशिवाय पुढे आपल्याला मार्गक्रमण करता येत नाही. त्यामुळं तुम्ही जीवनामध्ये किती टेन्शन घ्यायचं, किती नाही घ्यायचं ह्याचासुद्धा फार बारकाईनं विचार करणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, जितकं टेन्शन जास्त घेशील तितकं तुमच्या शरीरावर आणि तुमच्या विचारावर त्याचा परिणाम होणार असतो. एक ना एक दिवस ह्यातनं आपण मार्ग काढणार असतो आणि हे चालत राहणारं घड्याळ आहे. त्यामुळं फार जीवनाचा विचार करू नका. आपण चालत राहणं गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टी मित्रांनो माणसांच्या नियंत्रण नसतात किंवा पशुपक्ष्यांच्या, प्राण्यांच्या नियंत्रण नसतात. हे जीवन आहे ते चालत राहण्यासाठी आहे, थांबण्यासाठी नाही आहे. आणि ज्यावेळी माणूस अशा टेन्शननं, अशा त्रासानं, अशा विचित्र गोष्टीनं ज्यावेळी माणूस थकतो, थांबतो आणि त्यावेळी त्याच्या शारीरिक व्याधी वाढायला सुरुवात होत असते. आणि जसजसं मित्रांनो वयाचा टप्पा वाढत जात असतो, त्यावेळी फार मोठा परिणाम जर कोणता होत असेल तर तुमच्या टेन्शन घेतल्यामुळं, विचार केल्यामुळं, त्रास तुम्ही सहन करत असल्यामुळं, तुम्ही जोपर्यंत हा डोक्यामधला विचार, त्रास, भीती, दुःख हे जोपर्यंत सोडत नाही, मनामध्ये सोडून देऊन जरा हलकं होत नाही, ज्यावेळी तुम्ही हलकं व्हाल त्याच दिवशी तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. आणि ह्या जर गोष्टी तुम्ही घेऊन जर सातत्यानं तुमच्या विचारामध्ये बसला असा तर त्याचा परिणाम तुमचा 100% तुमच्या शरीरावरून, तुमचं जे वयाचं टप्पं वाढत आहेत त्यामध्ये त्या गोष्टी त्रासदायक होत असतात. कारण मित्रांनो, हे जीवन चालण्यासाठी आहे. शेवटच्या क्षणापत्र जर अशा काही टेन्शनेबल गोष्टी तुम्ही घेऊन जगला तर आयुष्य फार काळ टिकू शकत नाही. त्यासाठी काही गोष्टी तुम्ही वेळेवर सोडून द्यायला शिका. कारण टेन्शन घेऊन जर आयुष्य जगायचं असेल तर मग आपण एवढं विचारी माणूस असून त्याचा काय उपयोग होईल. त्याच्यासाठी काही गोष्टी करायच्या आधी विचार करा, काही गोष्टी करताना विचार करा आणि ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याचा फार विचार करू नकोसा आणि त्याच्यावर मार्ग काढता येतो का. एक म्हणताना अनेक ठिकाणी तुम्ही त्या गोष्टीचा विचार करून त्या टेन्शनवर तुम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा जीवनामध्ये टेन्शन निर्माण होतील अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं तुम्ही कुठलंही कृत्य करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. कारण जीवन सुंदर आहे. काही समाज विघातक लोक जी तुमच्या जीवनात येत असतात ती टेन्शन देण्यासाठी येत असतात. आपण मग किती टेन्शन घ्यायचं, नाही घ्यायचं. कारण समाजातल्या अनेक लोकांना आपल्याशी व्यवहार करताना त्याचं भान नसतं. कारण त्याला त्याचं सुख पाहिजे असतं. तुम्ही सुखी आहे का दुःखी आहे, तुम्ही व्यावहारिक आहे का नाही आहे, अशा व्यक्तींना त्याचा कोणताही फरक पडत नाही. त्यामुळं आपलं जीवन सुंदर जगायचं असेल तर मित्रांनो, वेळ येत असते, जात असते. त्याचबरोबर सुख, दुःख येत असतं, जात असतं. तसंच मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये असणारे अनेक टेन्शनं असतील, अनेक त्रास असतील, ते फार काळ टिकण्यासाठी येत नसतात. कारण सुख असेल, दुःख असेल ते सुद्धा निघून जात असतं. त्याबरोबर हे टेन्शनसुद्धा निघून जात असतं. त्यामुळे जीवनाचा तुम्ही फार विचार करू नकोसा आणि सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला जीवन हे बदलत असतं आणि प्रत्येक क्षणाला, प्रत्येक आयुष्य कोणाच्याही नियंत्रण नसतं. जसं तुमच्या नाही किंवा आमच्या नाही, पण हे जीवन आपण चालत राहावं लागत असतं मित्रांनो. अशाच पद्धतीनं तुम्ही जीवनाचा मार्गक्रमण केला असा तर थोडंसं आपण आपल्या आयुष्यामध्ये ह्या टेन्शन, त्रागा हे सोडून दिलं तर सुखी, समाधानी आणि समृद्धी मित्रांनो जगता येत. चॅनलला माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.